जमादार कदम आणि हवालदार पुरी नदीच्या संथ पाण्याच्या काठावर आले तेच मुळे पोहत जाण्याच्या तयारीनं. दोघेही पोहण्यात पाटाईत होते. आजूबाजूला पहा, जमादार कदमनं नदीच्या पाण्यात हात बुडवला आणि चटका बसल्यागत त्याने हात मागे घेतला. या पाण्यात उतरणं म्हणजे मृत्यूशी सामना करण्यासारखं आहे याची त्याला जाणीव झाली. पुरी, या पाण्यात आपलाही बर्फ होईल, हलक्या आवाजात जमादार कदम म्हटला. कदम, तुझ्यापुढं दुसरा काही पर्याय आहे का? तितक्याच थंडपणानं हवालदार पुरीनं विचारलं. नाही ना, मग आपल्याला या पाण्यात उतरावंच लागेल. हवालदार पुरी ठामपणे बोलला. क्षणही न गमावता तो तसाच पाण्यात शिरला. पाण्याचा आवाजसुद्धा त्यांनी होऊ दिला नव्हता. जमादार कदमनंही आपलं शरीर अलगद पाण्यावर सोडून दिलं. गारठून गेल्यासारखी त्यांची अवस्था झाली. चटके कडक पाण्यासारखे शरीराला झोंबत होते. आपल्याला पलीकडचा काठ गाठायचा या जिद्दीनं दोघंही पोहत होते. शरीराची जास्तीत जास्त हालचाल करणं त्यांना भाग होतं. त्यांनी नदीचा काठ गाठला. सापासारखे सरपटत ते पाण्यातनं बाहेर आले. चिनी सैन्याचा पहारा या भागात असेल हे ते जाणूनच होते. दोघेही थकले होते, पण विश्रांती घेऊ शकत नव्हते. थांबलो की संपलो हाच विचार जमादार कदम करत होता आणि आपण कुठेतरी दडी मारावी हे हवालदार पुरी त्याला सुचवत होता. त्यावेळी घड्याळात 3:15 वाजले होते. ज्या सुळक्यावर पहार ठोकलेली त्यांनी पाहिली त्याच सुळक्याच्या पायथ्याशी ते आले होते. त्यावेळी रेडियमचे काटे 4 वाजल्याचे सांगत होते. कोणत्या ठिकाणी दडी मारावी हा विचार जमादार कदम करत होता. प्रथम स्वतःची सुरक्षितता पाहणं त्यांना जरुरीचं होतं. त्याशिवाय ते आपल्या अधिकाऱ्यांना गाठू शकणार नव्हते. एकाएकी कदम दचकला. हवालदार पुरीनं त्याचा दंड मजबूत पंजानं पकडला होता. 25-30 यार्डांवर त्यांना अस्पष्टशी हालचाल दिसली. मूर्खासारख्या आपण उघडपणे हालचाली केल्या तर शत्रूच्या लक्षात येईल हा विचार त्याच्या मनात आला. हळूहळू दोघंही खाली बसले. आजूबाजूला पहा, त्यांनी संपूर्ण शरीर खाली सोडून दिलं. हळूहळू सरपटत सुळक्याला वळसा घालत ज्या बाजूकडून त्यांनी हालचाल पाहिली त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला ते आले. हवालदार पुरीला त्या ठिकाणी सोडून जमादार कदम बाजूला वळला. ज्या बाजूला हालचाल पाहिली त्या बाजूनं त्यांनी सरपटायला सुरुवात केली. कदमचा काय डाव असावा हे पुरीच्या लक्षात आलं. त्यांनी दुसऱ्या बाजूनं सुळक्याकडे सरकायला सुरुवात केली. दोघेही अतिशय सावध होते. जमादार कदमच्या हातात धारदार सुरा होता तर हवालदार पुरीला हत्याराची गरजच भासत नव्हती. नदीचा वेगवान प्रवाह तिथून 15-20 फुटांवर होता. पाण्याचा खळखळाट कानावर पडत होता. जमादार कदमनं दबकत पुढे जाणारी एक आकृती पाहिली. ज्या ठिकाणी आपण उभे होतो त्याच ठिकाणी ती जातीये हे कदमनं ओळखलं. आपल्या हालचालींची चाहूल त्याला लागली असावी याची जाणीव त्याला झाली. घाईघाईत पुढे सरकून वळसा घेत कदम त्याच्या मागे आला. गुडघे आणि डावा हात याचा उपयोग करत तो माकडासारखा त्या व्यक्तीच्या मागून सरकायला लागला. मिनिटाला दोघातलं अंतर कमी होत गेलं आणि अचानक जमादार कदमनं बेडकासारखी टुणकन उडी मारली. कदमचा डावा हात त्याच्या तोंडावर दाबला गेला. दोन्ही पायांचा कमरेभोवती वेढा पडला आणि हातातला सुरा खसकन त्याच्या छातीत शिरला. कदमनं लागोपाठ 5 वार त्याच्या छातीत केले. दोघेही बरोबर खाली आदळले. त्याची हालचाल थांबेपर्यंतनं कदमनं त्याचं तोंड काही सोडलेलं नाही. हवालदार पुरीनी जे घडलं ते अगदी जवळून पाहिलं होतं. कदमप्रमाणेच पुरीसुद्धा त्याच व्यक्तीच्या जवळ जायचा प्रयत्न करत होता. तोंडातून पाल चुकचुकण्याचा आवाज काढत तो कदम जवळ आला. याला पाण्यात फेकून दे, तो आला त्या दिशेने मी जातो. जमादार कदम हलक्या आवाजात बोलला. तितक्याच शांतपणानं त्यांनी चालायला सुरुवात केली. अंधारात आपण कुणाही दुश्मनांच्या लक्षात येणार नाही हा विचार तो करत होता. जसजसा तो जवळ जात होता तसतसं गुणगुणण्याचे आवाज त्याच्या कानात वाढत होते. कुणीतरी 2 व्यक्ती आपसात बोलत असाव्यात हे त्यांनी ओळखलं, पण न थांबता तो तसाच पुढे चालत राहिला. त्यांनी मागे वळून बघितलं. हवालदार आपलं काम संपवून त्याच्या मागे येत होता. पुरी येईपर्यंत तो त्याच ठिकाणी थांबला. पुरी जवळ आला पण तो काही बोलला नाही. दोघांनी 2 दिशा पकडल्या. एकाच बाजूनं जाणं धोक्याचं होतं.
हल्ला झाला तर तो एकावर होणार होता, पण दुसरा मात्र शाबूत राहणार होता. बोलणाऱ्या व्यक्ती दोनाहून अधिक असल्या तर मात्र त्यांची पंचाईत होणार होती. हल्ला करणं कठीण होतं आणि हल्ला केला तर त्याहून वाचणं कठीण होतं. पूर्वीसारखेच दोघेही दोन बाजूंनी सरपटत सरपटत पुढे निघाले. पूर्वीसारखाच कदमच्या हातात सुरा होता. हवालदार पुरीकडे मात्र निदान हातात तरी कुठला हत्यार नव्हतं. बोलण्याचे आवाज स्पष्ट होत गेले. दोन व्यक्ती आरामात बोलतायत हे त्यांनी पाहिलं. दोघेही ज्या ठिकाणी होते त्यांच्या अगदी मधोमध दोघेजणं बसून गप्पा मारत होते. ते समोरासमोर बसून बोलत असल्यामुळे दोघेही जवळ जाऊ शकत नव्हते. आपण पुढे जायचा प्रयत्न केला तर दोघांचेही ते लक्षात येईल ही भीती त्यांना वाटत होती. जमादार कदमनं पाठीवरच्या थैलीतलं रिव्हॉल्वर काढलं. ज्या बाजूकडे गेलेला शिपाई त्यांनी ठार केला होता त्याच बाजूनं त्यानं ते फेकलं. शांत वातावरणात आवाज घुमला. एकजण झटक्यात उठला. त्यांचं बोलणं दोघांना समजत नव्हतं. बसलेल्या शिपायांना आवाज चढवताच दुसरा त्या दिशेनं चालायला लागला. बसलेल्या शिपायाची हवालदार पुरीकडे पाठ होती. सरपटत पुढे सरकणारा हवालदार पुरी जमादार कदमनं हेरला. शांतपणे पुरी हल्ला कधी करतोय याची तो वाट बघत राहिला. जोपर्यंत त्या शिपायाची नजर आपल्याकडनं ढळत नाही तोपर्यंत तरी हालचाल करणं त्याला कठीण होतं. घाईघाईत गेलेला शिपाई सुळक्याच्या पलीकडच्या बाजूला दिसेनासा झाला. खाली वाकून तो काहीतरी शोधत होता. त्याचवेळी हवालदार पुरीनं आपल्या भक्ष्यावर झेप घेतली. हवालदार पुरीची ताकद कदमला माहिती होती. एव्हाना त्या शिपायाची पुरीनी मान मोडून टाकली असेल हा विचार कदम करत होता. जमादार कदमनं देखील त्याचवेळी हालचालींना सुरुवात केली. फारशी सावधगिरी न बाळगता तो सुळक्याच्या रोखानं चालत राहिला. अस्पष्टशी हालचाल दिसताच तो खाली वाकला. पुढे गेलेला तो शिपाई पुन्हा मागे येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. ज्या ठिकाणी काहीतरी खाली पडण्याचा आवाज त्यांनी ऐकला त्याच ठिकाणी तो खाली वाकून काहीतरी शोधत होता. जमादार कदमनं धोका पत्करून त्याच्या रोखानं पुढे सरकायला सुरुवात केली. आणखीन थोडा वेळ निघून गेला तर आपल्याला काही करता येणार नाही हे त्यांनी ओळखलं होतं. जमादार कदमचं नशीब निदान आज तरी जोरावर होतं, कारण शोधाशोध करणारा तो माणूस उभा होता. त्याची नजर पूर्वीसारखी आजूबाजूला भिरभिरत नव्हती. त्याला कसं गाठावं हा विचार जमादार कदम करत असताना नेमकी त्याला संधी मिळाली. कदमनी त्या शिपायावर चित्त्यासारखी झडप घातली. उजव्या हातातला सुरा खसकन त्याच्या मानेत खुपसला. त्याचं तोंड दाबून धरायची गरजसुद्धा कदमला भासली नाही. घाईघाईत हवालदार पुरी त्याच्याजवळ आला. कदम, मी त्याला फक्त बेशुद्ध केला, हलक्या आवाजात पुरीनं सांगितलं. कशासाठी? अरे जायचं कुठे ते तर कळायला पाहिजे ना. हवालदार पुरीनं शंका काढली आणि लगेच आपली चूक त्याच्या लक्षात आली. तू याला फेकून दे आधी, कदम थंडपणे बोलला आणि घाईघाईत तो बेशुद्ध शिपायाजवळ आला. मठ्ठ डोक्याचा हवालदार पुरी, पण त्याची समयसूचकता त्याच्या आत्ता उपयोगाला आली होती. कॅप्टन दीपला नेमक्या कुठल्या ठिकाणी नेण्यात आलं आहे हे पकडलेला शिपाई आपल्याला सांगू शकेल हाच विचार तो आत्ता करत होता. कॅप्टन दीपला भव्य अशा त्या मैदानात आणलं तेव्हा त्याचं शरीर अद्यापही ठणकत होतं. सलग 3 दिवस त्याच्यावर उपचार केले जात होते. लेफ्टनंट शेख आणि मारिया लोबो यांचा मागमूससुद्धा त्याला लागला नव्हता. त्यांना कुठं ठेवण्यात आलं आहे, त्यांचं काय झालं आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नव्हतं, कारण त्याच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अद्यापही दिलं गेलं नव्हतं. कॅप्टन दीपला वागणूक मात्र पाहुण्यासारखी दिली जात होती. अधिकारी वर्गसुद्धा त्याच्याशी अदबीनं वागत होता. 4थ्या दिवशी जेव्हा त्याला मैदानात आणण्यात आलं आणि कडक पहाऱ्यात उभं करण्यात आलं तेव्हा या लोकांचा डाव काय असावा याचाच विचार त्याच्या मनात घोळत होता. पहिल्याच दिवशी ज्या अधिकाऱ्याशी त्याचं बोलणं झालं होतं तो अधिकारी त्याला पुन्हा काही दिसला नव्हता. 2 पैलवान मात्र सतत त्याच्यावर लक्ष ठेवून होते. 15 मिनिटं उलटून गेली आणि दुसऱ्या कैद्याला आणलं जात असल्याचं त्यांनी बघितलं आणि धक्का बसल्यासारखा तो मारिया लोबोकडे बघत राहिला. तिच्या अंगावर मोजकेच कपडे ठेवण्यात आले होते. 4 हत्यारबंद शिपाई तिच्यापासून 10-12 फूट मागून चालत होते आणि 2 पैलवान तिच्या 2 बाजूला होते. कॅप्टन दीपपासून 25-30 फूट दूर असलेल्या सपाट जागेवर तिला उभं करण्यात आलं. हा प्रकार काय आहे हाच विचार कॅप्टन दीपच्या डोक्यात सुरू होता. 25-30 हत्यारबंद शिपाई सभोवताली थैमान घालत होते. दीपनं नजर सभोवताली फिरवली आणि ही वेळ हालचालीची नाही हा पुन्हा एकदा विचार त्याच्या मनात येऊन गेला.
सहजरित्या दीपची नजर उजव्या बाजूला वळली. 2 हत्यारबंद शिपायांच्या पहाऱ्यात पहिल्याच दिवशी भेटलेला बुटका अधिकारी कॅप्टन दीपच्या रोखानं येत होता. जवळ येऊन तो दीपसमोर साधारण 10 फुटांवर उभा राहिला. दोघांच्याही मध्ये 4 हत्यारबंद शिपाई, दोघेही एकमेकांना दिसू शकतील अशा बेतानं उभे राहिले. आपल्या बाबतीत किंचितही गाफीलपणा पत्करायला या लोकांची तयारी नाही याची खात्री दीपला झाली. कॅप्टन, तुमचं दोघांचंही एकमेकांच्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे. प्रेमाची खरी किंमत आज तुला द्यावी लागणार आहे. तो चिनी अधिकारी थंडपणे पण भेदक आवाजात बोलला. काहीतरी भयंकर असं घडणार आहे याची पूर्वसूचना दीपला मिळाली. कदाचित आपल्यासमोर मारियाचे हालहाल करण्यात येतील हा विचार त्याच्या मनात आला. पण तो काहीही बोलला नाही. शांतपणे त्याने आपली नजर त्या अधिकाऱ्यावरनं मारियावर स्थिर केली आहे आणि ती घाबरली आहे हे त्याच्या लक्षात आलं. दुसऱ्याच क्षणी दीपच्या अंगावर सरसरीत काटा उभा राहिला. 8 दणकट असे शिपाई बर्फावरनं पिंजरा ओढत आणत असल्याचं त्यांनी पाहिलं. तो पिंजरा मारियाच्या रोखानं नेण्यात येत होता. त्यावेळी सकाळचे 9:30 वाजले होते. कॅप्टन दीपची नजर पिंजऱ्यातल्या अस्वलासारख्या भयंकर प्राण्यावर स्थिर झाली. पिंजरा मारियापासून 8-10 फुटांवर आणून ठेवण्यात आला. 10-12 शिपाई हातात लांबलचक भाले घेऊन धावत त्या ठिकाणी आले. ते भाले त्रिशूळासारखे होते. पिंजऱ्यात अस्वलासारखा प्राणी होता, पण त्याचं तोंड माकडासारखं होतं. त्या प्राण्याची उंची साधारण 4.5 फूट असावी. कॅप्टन, बर्फाळ भागात क्वचित दिसणारा हा प्राणी माणसापेक्षाही शक्तिमान असतो. चिडला की समोर दिसेल त्याला फाडून खातो. मी काय करणार आहे हे तुझ्या लक्षात आलं असेलच. किरकोळ देहाचा तो चिनी अधिकारी शांतपणे बोलला. कॅप्टन दीपच्या अंगावर सरसरीत काटा उभा राहिला. त्यांनी लेफ्टनंट शेख आजूबाजूला कुठे दिसतो का काय हे बघायला सुरुवात केली. मनानं शांत राहण्याचा इशारा दिला. आपण गडबड केली तर संपलो याची जाणीव त्याला मनानं दिली. कॅप्टन, तू जर बोलला नाहीस तर पिंजऱ्यातनं त्या प्राण्याला बाहेर काढण्यात येईल आणि तेव्हा काय घडेल हे सुद्धा तुझ्या लक्षात आलं असेल. पण कॅप्टन दीपच्या तोंडून शब्द बाहेर फुटला नाही. बोलून न बोलून त्याच्या दृष्टीनं सारखंच होतं. आपण काय घडतंय ते शांतपणे बघावं. या क्षणी चिडून आपण काहीही करू शकणार नाही. एक ना एक दिवस तरी सूड उगवण्याची संधी आपल्याला मिळेल हाच विचार कॅप्टन दीपच्या मनात घोळत होता. कॅप्टन, 5 मिनिटांची संधी तुला देतो. माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार असशील तर पिंजरा परत न्यायला सांगतो. चिनी अधिकारी मगाच्याच थंडपणे बोलला. त्यावेळी कॅप्टन दीप मनातल्या मनात धुमसत होता. प्रेमापेक्षाही कर्तव्य श्रेष्ठ असतं. 5 मिनिटंही थांबायची तुला गरज नाही. शांतपणे कॅप्टन दीपनं त्या अधिकाऱ्याला जाणीव दिली. चमकून तो अधिकारी कॅप्टन दीपकडे पाहतच राहिला. त्यावेळी कॅप्टन दीपच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव उमटलेले नव्हते. इतका थंड रक्ताचा माणूस त्या अधिकाऱ्यानं यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. पाहता पाहता त्याचा चेहरा बदलला होता. कॅप्टन दीपकडे पाहणारे त्याच्या नजरेतनं अंगार फुलून गेले. पण 5 मिनिटं त्यांनी काहीही हालचाल केली नाही. 6व्या मिनिटाला त्यांनी डावा हात वर केला आणि उडी घेऊन एक शिपाई पिंजऱ्यावर चढला. पिंजऱ्याचं दार हळूहळू वर खेचलं गेलं. 5 मिनिटं तो प्राणी बाहेरच आला नाही. चवताळलेला तो प्राणी सभोवताली माणसं बघून बावचळला होता. तो बाहेर येत नाही हे बघून एका शिपायानं हातातला भाला पिंजऱ्यात खुपसला आणि त्याच वेळी कॅप्टन दीपला चमत्कार पाहायला मिळाला. तोल जाऊन तो शिपाई पिंजऱ्याच्या गजावर आपटला. त्याच्या हातातला भाला पिंजऱ्यातल्या प्राण्यानं खेचून घेतला होता. तसाच जोरात आरोळी ठोकून तो प्राणी बाहेर पडला. भाला खाली फेकून त्यांनी सभोवताली बघितलं. भाले घेतलेले शिपाई त्याच्या चहूबाजूनं उभे होते. हळूहळू त्याची नजर मारिया लोबोवर स्थिर झाली. इतका चिडलेला प्राणीसुद्धा इतका शांत कसा राहू शकतो हेच कोडं कॅप्टन दीपला उलगडलं नाही. माकड असता तर त्यांनी आंधळ्यासारख्या हालचाली केल्या असत्या. समोर दिसेल त्याच्यावर हल्ला केला असता. त्या प्राण्यानं मारियाच्या रोखानं एक एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली. कॅप्टन दीपच्या हाताची बोटं वळवळायला लागली. आपल्या पायातले दोन्ही बूट 14 जणांना ठार करू शकतील हे तो जाणून होता. पण पुढे आपल्याला या शिपायांशी तोंड देता येईल यावर त्याचा विश्वास नव्हता.
डाव्या हातावर 50-60 फूट त्याला काटेरी तारांचं एक उंच कुंपण दिसत होतं. निदान लढता लढता तरी तो ते कुंपण पार करू शकणार नव्हता. एक एक पाऊल टाकत तो प्राणी मारियाजवळ आला. दीपची नजर त्यावेळी घाबरलेल्या मारियाच्या चेहऱ्यावर स्थिर झाली होती. इतक्या बंदोबस्तात पिंजऱ्यातून बाहेर काढलेला प्राणी खरोखर भयंकर असावा असं दीपला वाटत होतं. चवताळलेला तो प्राणी सहजासहजी मारियाला फाडून खाईल हे त्याला पटलं होतं. मारियावरच्या चेहऱ्यावर बदलत असलेले भाव दीपनं टिपले. तिच्या मनातली भीती हळूहळू कमी होत असल्याची जाणीव तिच्या बदलत्या चेहऱ्यानं दीपला दिली आणि एकाएकी जोरात ओरडून त्या प्राण्यानं मारियावर उडी मारली. पुढं जाणारं आपलं पाऊल कॅप्टन दीपनी जागच्या जागी रोखलं. मारियाच्या रोखानं झेपावलेला तो प्राणी गिरक्या घेत हवेत उडाला होता. पाहता पाहता दंडिशी पाठीवर आदळला होता. कॅप्टन दीप नकळत जोरात ओरडला. तो खुश झाला होता. धैर्य राखलं तर मारिया त्याच्याशी समर्थपणे लढू शकेल याची खात्री दीपला झाली होती. चवताळलेला तो प्राणी उठून उभा राहिला. दोन्ही पायावर उड्या घेत तो मारियाच्या रोखानं धावला. त्यांनी हात पसरले होते. मारिया त्याच्या हातात सापडली तर मात्र जिवंत सुटणार नाही. जोरात ओरडून तिला सूचना द्यावी असं दीपला वाटलं, पण त्याचे शब्द तोंडातल्या तोंडातच राहिले. दुसरा चमत्कार त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या प्राण्यानं अंगावर उडी घेताच मारियानं डाव्या बाजूला झेप घेतली आणि डाव्या हाताचा ठोसा तिने त्याच्या कानशिला थांडला. तोल जाऊन तो प्राणी खाली धडपडला. घोड्यावर उडी घ्यावी तशी मारियानं त्याच्या पाठीवर उडी घेतली. दोन्ही गुडघे त्याच्या खांद्यावर दाबून त्या प्राण्याची दोन्ही मनगटं आपल्या रोखाने तिने ओढायला सुरुवात केली आणि कॅप्टन दीप खुश झाला. जेव्हा मारिया हा डाव टाकते तेव्हा माणूससुद्धा तिच्या हातनं सुटू शकत नाही हे दीपला माहिती होतं. किरकोळ देहाचा तो चिनी अधिकारी गडबडला होता. असं काही घडेल अशी पूर्वसूचना जर कोणी दिली असती तर त्या अधिकाऱ्याचा त्याच्यावर कधीही विश्वास बसला नसता. जोरात ओरडून त्या प्राण्यानं संपूर्ण शरीर झटकलं. त्याच्या पाठीवरनं मारिया दूर फेकली गेली. कॅप्टन दीप सरकला. त्या प्राण्याच्या शरीरात अमानुष शक्ती आहे याची त्याला खात्री पटली. मारिया स्वतःला वाचवू शकेल ही आशा आता संपली होती. चवताळलेला तो प्राणी मारियाच्या रोखानं चालायला लागला तेव्हा ती पूर्वी इतकी शांत असल्याचं दीपच्या लक्षात आलं. अर्ध्यावर गेलेला तो प्राणी जोरात ओरडला, माघारी फिरला, कारण खाली पडलेला भाला मारियानं उचलला होता आणि तिच्या हातातल्या भाल्याकडे बघत झटक्यात तो डाव्या बाजूला वळला होता. जोरात ओरडत त्यांनी कुंपणाच्या रोखानं धावायला सुरुवात केली, पण एकही शिपाई त्याच्या मागून धावला नाही. कुंपणावर चढण्यासाठी तो प्राणी पुढे झाला. त्यांनी कुंपणाला हात घातला आणि त्याच वेळी तो चेंडूसारखा दूर उडाला. थोडासा तडफडला, लगेच शांत झाला. कुंपणाच्या तारातून वीज खेळवण्यात आली आहे हे कॅप्टन दीपच्या लक्षात आलं. मारिया लोबोला तिथून नेण्यात आलं. विजयी मुद्रेनं त्यावेळी कॅप्टन दीप चिनी अधिकाऱ्याकडे बघत होता. कॅप्टन, आजपर्यंत माझ्या हातात अनेक खंबीर माणसं सापडली. थोडा त्रास होईल, पण एक ना एक दिवस तुला बोलावंच लागेल. किरकोळ देहाचा अधिकारी मन कसंबसं शांत राखत बोलला. मग त्यावेळी मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. कॅप्टन दीपच्या आवाजात चेष्टेचा सूर होता. कॅप्टन, जेव्हा तुझ्यासमोर मारिया लोबोच्या शरीराचा एक एक अवयव कापला जाईल तेव्हा तुला स्वतःवर ताबा ठेवता येणार नाही. तिला वाचवण्यासाठी तुला बोलावंच लागेल. मी नको म्हटलं तरी तू बोलशील. कॅप्टन दीप हसला. त्याच्या हसण्याचा अर्थ कोणालाच समजला नाही. लेफ्टनंट शेखची सहनशक्ती पूर्णपणे नाहीशी झाली होती. जवळजवळ 5 दिवस तो एकाच खोलीत कोंडलेल्या अवस्थेत होता. एक देखील प्रश्न त्याला विचारण्यात आला नव्हता किंवा एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला देण्यात आलं नव्हतं. कॅप्टन दीप आणि मारिया लोबोचं काय झालं हे त्याला समजलं नव्हतं. आतल्या आत तो धुमसत होता. चवताळला होता, पण हालचाल करायला संधी मिळत नव्हती. सभोवताली बोलण्याचे आवाज ऐकू येत होते, पण कुणीही त्याला दिसत नव्हतं. दुपारी जेवण घेऊन आलेल्या माणसाला त्यांनी काही विचारायचा प्रयत्न केला, पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं नाही. आता मात्र तो खरोखर चिडला. आपलं काय व्हायचं असेल ते होवो, रात्री आपण हालचाल करायची हा निर्णय त्यांनी मनाशी घेतला. संध्याकाळ झालेली त्यांनी खिडकीतनं बघितलं. एकुलती एक खिडकी जमिनीपासून 15 ते 16 फूट उंचीवर होती.
थंडीचा कडाका त्या खोलीत जाणवत नव्हता. 2 ब्लँकेट त्याला देण्यात आली होती. हळूहळू अंधाराला सुरुवात झाली. जेवण घेऊन येण्याची अद्याप वेळ झालेली नव्हती. जेवण घेऊन येणाऱ्याबरोबर एक स्टेनगनधारी येतो आणि तो दारात येताच त्याला आडवं कसं करायचं हा विचार शेखच्या मनात घोळत होता. त्यानं कॅम्पकॉटवर माणूस झोपल्याचा आकार तयार केला. त्या ठिकाणी अंगावरचे कपडेसुद्धा त्याला काढायला लागले. दुसरं ब्लँकेट घेऊन तो दाराजवळ येऊन उभा राहिला. त्यावेळी गडद अंधार पसरला होता. दाराच्या दुसऱ्या बाजूला दिव्याचं बटण होतं. एक मिनिट रेंगाळत पुढे पुढे सरकत होतं. ते दार अतिशय मजबूत आहे आणि जड आहे हे शेखला माहिती होतं. 8:15 वाजले. 8:20 झाले. अस्पष्टशी पावलं जवळजवळ येत स्पष्ट होत गेली. ती दणकट पावलं दाराजवळ थांबली. दाराची कडी सरकल्याचा आवाज झाला. करकरत ते जड दार उघडलं गेलं. दोन्ही हातात थाळी पकडून एक जण कॉटच्या रोखानं पुढं सरकला तर उजव्या हातात स्टेनगन घेतलेल्यानं डाव्या हातानं दिव्याचं बटन खाली केलं. लेफ्टनंट शेखनं तीच वेळ साधली. सारी शक्ती एकवटून त्यांनी दाराला धडक दिली. उघडलेलं दार धाडकन आदळलं. स्टेनगनधारी जोरात किंचाळला. क्षणाचाही विलंब न लावता शेखनं त्याच्या हातातली स्टेनगन खाली पडण्यापूर्वी हिसकावली. गोंधळलेल्या दुसऱ्या शिपायाच्या डोक्यावर दस्त्याचा आघात झाला. खाली पडलेल्या शिपायाचा दारात असलेला उजवा पाय निकामी झाला होता. शेखनं झटक्यात दार आतल्या बाजूला खेचलं. विवळणारा शिपायाच्या डोक्यावर धावता धावता दस्त्याचा आघात केला आणि तसाच बुटांचा आवाज होऊ न देता शेख धावत सुटला. थोड्याच वेळात शेकडो शिपाई या ठिकाणी धावून येतील हे त्याला माहिती होतं आणि तोपर्यंत आपल्याला या जागेतनं बाहेर पडायला हवं हा विचार तो करत होता. 2 दारं पार करून तो तिसऱ्या जवळ जातो न जातो तोच दोघा तिघांचे धावायचे आवाज त्याने ऐकले. उघड्या दाराच्या आडोशाला तो उभा राहिला. त्या ठिकाणी अंधार होता पण अस्पष्ट का होईना पाहता येत होतं. एकूण 3 जण लेफ्टनंट शेख आल्या दिशेला धावत सुटले. शेख हळूच त्या दारातनं बाहेर पडला. तो दुसऱ्या दाराजवळ पोहोचला आणि पुन्हा एकदा धावण्याचे आवाज त्यांनी ऐकले. जोरजोरात बोलत 2 जण धावत होते. कैद्यानं काहीतरी गडबड केली आहे हाच त्यांच्या बोलण्याचा विषय होता. दोघेही दारातून आत आले. एक जण दिवा लावायला जाणार तो शेखनी त्याच्या डोक्यावर स्टेनगनचा दस्ता हाणला. दुसऱ्या क्षणी त्याच्या स्टेनगनमधनं 3 गोळ्या सुटल्या. दुसरा भांबावलेला शिपाई उभ्या उभ्या खाली कोसळला. खाली पडलेली दुसरी स्टेनगन खांद्याला अडकवून त्याने दिवा बंद केला आणि हळूच उघड्या दारातून बाहेर पडला. मोकळ्या हवेत येताच त्याला हायसं वाटलं. अंगावर पुरेसे कपडे नसल्यामुळे कडाक्याची थंडी झोंबत होती पण शेखला त्याची पर्वा नव्हती. काही का असेना आपण कैदखान्यातनं सुटका करून घेतली या आनंदात तो वावरत होता. 3 सुळक्यांच्या बेचक्या जमादार कदम आणि हवालदार पुरीनी मुक्काम ठोकला होता. त्यांच्यासमोर हातपाय बांधलेला कैदी पडला होता. तो शुद्धीवर यायची वाट दोघेही पाहत होते. पुरी आपल्याला फार मोठं धाडस करावं लागेल. गंभीर बनलेल्या हवालदार पुरीची मनस्थिती आजमावण्यासाठी तो हलकेच बोलून गेला. अरे नाही तर आपण आलोय कशासाठी हां? हवालदार पुरीच्या तोंडून ठामपणे शब्द बाहेर पडले. पुरीच्या मनाची तयारी जबरदस्त आहे याची कल्पना कदमला आली. पुन्हा दोघांच्याही नजरा कैद्यावर खेळून राहिल्या. कारण अस्पष्टसा हुंकार त्याच्या तोंडातनं बाहेर फुटला होता. 1-2 मिनिटांनी त्यांनी शरीराची हालचाल केली. कैदी फार तर फार 5-10 मिनिटात शुद्धीवर येईल हे कदमनं ओळखलं. जेव्हा कैद्याने डोळे उघडले तेव्हा तो अतिशय घाबरला हे त्याच्या लक्षात आलं. तो पूर्णपणे शुद्धीवर येताच पुरीने त्याला बस्त केलं. तुला कोणती भाषा येते रे? जमादार कदमनं इंग्रजीत विचारलं. थोडी थोडी इंग्रजी येते. ज्या 3 कैद्यांना या ठिकाणी आणण्यात आलं आहे ते कुठं आहेत? हातातलं सूर्याचं टोक त्याच्या गळ्याला टेकवत कदमनं विचारलं. तो कैदी इतका गर्भगळीत झाला होता की कोणत्याही क्षणी घाबरून मरेल असं त्यांना वाटत होतं. तो कॅम्प इथून पूर्वेला आहे. किती मैल? 30 किलोमीटर. जमादार कदम त्याला एक एक प्रश्न विचारत होता आणि त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो कैदी देत होता. आपण उत्तर दिलं नाही तर सुरा गळ्यात खुपसला जाईल याची जाणीव त्या कैद्याला होती. गळ्याला टेकलेला लांब आणि रुंद पात्याचा सुरा खसकन कैद्याच्या गळ्यात खुपसला गेला. त्याच झटक्यात बाहेर काढलेल्या सूर्याचं पातं कदमनं तडफडत असलेल्या कैद्याच्या कपड्यांना पुसलं आणि शांतपणे उठून उभा राहिला.
पुरी, रात्रीची वाट बघण्यात अर्थ नाही आहे. आपल्याला लवकरात लवकर तो कॅम्प गाठायलाच हवा. जमादार कदम बोलला आणि पुरी गडबडला. जमादार कदम भलताच धोका पत्करतोय याची जाणीव त्याला झाली. अरे कदम, रात्र झाली की आपण धावत जाऊ. हे बा पुरी, वाटेल तेवढी विश्रांती आपल्याला घेता येईल. जगून वाचून आपल्या हद्दीत गेलो तर संपूर्ण दिवस आडवा घालवायला माझी तयारी आहे. तापलेल्या आवाजात कदम बोलला. त्यांनी बाजूला काढून ठेवलेलं सामान पाठीवर बांधायला सुरुवात केली. मग पुरीनंही त्याचं अनुकरण केलं. कदम आपल्या ऐकण्याच्या परिस्थितीतनं बाहेर पोचला आहे हे त्यांनी ओळखलं. दोघांनी चालायला सुरुवात केली. अधूनमधून पुरी डोळ्यांना दुर्बीण लावत होता. दुर्बिणीतून त्याची नजर सभोवताली भिरभिरत होती. हळूहळू तापलेलं ऊन जाणवत होतं, पण चटके बसत नव्हते. दुपारपर्यंत ते चालतच राहिले. मरण्यापूर्वी कैद्यानं सांगितलेल्या जागा त्यांनी टाळल्या होत्या. 2 ठाण्यांना वळसे घालून ते पुढे आले होते. अंधार पडण्यापूर्वीच त्यांनी जवळजवळ 14 मैलाचं अंतर कापलं. जमादार कदमच्या मनातली भीती पार नाहीशी झाली होती. 10-12 शिपाई असलेलं एखादं ठाणं आडवं आलं तर ते नेस्तनाबूत करायची जिद्द त्यांनी मनाशी बांधलेली होती. पुरी, कॅम्प गाठेपर्यंत थांबायचं नाही. तुझी तयारी आहे? तू माझी काळजी नको रे करू. तू धावत जाऊया म्हटलं तरी माझी तयारी आहे. हवालदार पुरीने त्याच्या खांद्यावर हात थोपटत सांगितलं आणि जमादार कदमनं न थांबता चालायला सुरुवात केली. पॉलिथिनच्या पाकिटातून आणलेले सँडविचेस खात ते चालले होते. दोघांनाही सडकून भूक लागली होती, पण थांबायची त्यांची तयारी नव्हती. पहाटेचे 4 वाजले. कैद्यानं सांगितलेला प्रदेश आला हे जमादार कदमनं ओळखलं. उंचवट्यावर जाऊन दोघांनी सभोवताली नजर फिरवली. काही अंतरावर घरं असल्याची जाणीव त्यांना झाली. पुढे जायचं का? पुरीने शांतपणे विचारलं. आता विश्रांती घेऊ. थकलेल्या आवाजात जमादार कदम कसाबसा बोलला. ती जागा तशी सुरक्षित नव्हती, पण सहजासहजी आपण कोणाला दिसणार नाही हे दोघांनाही माहिती होतं. आणखीन सुरक्षित जागा पाहण्याच्या नादात आपण भलत्या संकटात सापडू ही भीतीसुद्धा त्यांना वाटत होती. पाठीवरून काढलेल्या ब्लँकेटच्या घडीवर दोघेही आडवे झाले. डोळे पेंगत होते, पण झोप घेणं शक्य नव्हतं. आपले डोळे बंद झाले केव्हा आणि आपण झोपलो केव्हा कदमच्या लक्षात आलंच नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा हवालदार पुरी हलवून आपल्याला जागं करत असल्याची जाणीव त्याला झाली. कडक उन्हानं त्याचे डोळे दिपले. कदम, ही दुर्बीण लाव डोळ्यांना. बोलताना पुरीचा आवाज थरथरत होता. घाईघाईत कदमनं दुर्बीण डोळ्यांना लावली. पुरीने दाखवलेल्या दिशेकडे त्यांनी रोखली आणि समोरचं दृश्य बघून त्याच्या शरीरावर सरसरीत काटा उभा राहिला. हातात भाला घेऊन मारिया लोबो उभी होती आणि अस्वलासारखे केस असलेला प्राणी तिच्या रोखानं एक एक पाऊल टाकत होता. कदमची नजर त्या दृश्यावर खेळून राहिली. एकाएकी तो प्राणी कुंपणाच्या रोखानं पळताना दिसला. कदमच्या मनावरचं दडपण पाहता पाहता नाहीसं झालं. तो प्राणी कुंपणावर चढायचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी बघितलं आणि दुसऱ्या क्षणी कदमला जबरदस्त हादरा बसला. तो प्राणी दूर फेकला जाताच कुंपणाच्या तारातून वीज खेळवण्यात आली आहे हे त्यांनी ओळखलं. काहीही कल्पना नसताना आपण त्या कुंपणाजवळ गेलो असतो तर आपलीही अवस्था अशीच झाली असती या जाणीवेने त्याचं हृदय थरथरलं. हळूहळू त्याच्या दुर्बिणीची नळी इतरत्र भिरभिरायला लागली. हळूहळू ती कॅप्टन दीपवर स्थिर झाली. दीप जिवंत हे बघताच त्याच्या मनात आशा निर्माण झाली. संपूर्ण दिवस ते आळीपाळीनं झोप काढत होते. मोजक्या हत्यारबंद शिपायांच्या हालचाली तेवढ्या त्या आवारात त्यांना दिसत होत्या. अंधार पडला आणि जमादार कदमच्या डोक्यात वादळाला सुरुवात झाली. हालचाल कशी करावी हे त्याला समजत नव्हतं. वीज खेळवण्यात आलेलं उंच कुंपण आपण पार करू शकणार नाही हे त्याला पटलेलं होतं. कदम, कुंपणाजवळ आपण एक बॉम्ब पेरू. स्फोट झाला की भगदाड पडेल ना. हवालदार पुरीनं युक्ती सांगितली. त्यावेळी 8:15 वाजून गेले होते. सभोवताली कुंपण असलेल्या कॅम्पमधल्या घरातून पेटलेले दिवे दिसायला लागले होते. हे बघ पुरी, आत आपलेच अधिकारी आहेत. आपल्या हालचालींचा सुगावा लागला ना तर त्यांना ठार करण्यात येईल. आपण नीट विचार केला तर काही ना काहीतरी युक्ती आपल्याला सापडेल. जमादार कदमनं हलक्या आवाजात उतावीळ बनलेल्या हवालदार पुरीची समजूत घातली. 5 मिनिटं भयान शांततेत निघून गेली आणि त्या क्षणी लागोपाठ 3 गोळ्या थडथडल्याचं त्याने ऐकलं. त्या गोळ्या स्टेनगनच्या होत्या. अरे, आतून सुरुवात झाली, चल आता.
पुरीच्या पाठीवर जोरदार थाप देत जमादार कदम बोलला आणि मांडीजवळ ठेवलेली जाडजूड थैली पुरीनी पाठीला अडकवली. आतून एक निर्जीव बॉम्ब काढून तो कुंपणाच्या रोखानं चालायला लागला. त्याचवेळी गोळीबाराला सुरुवात झाली होती. अधूनमधून गोळ्या थडथडत होत्या आणि कुंपळाजवळ बसलेला हवालदार पुरी शांतपणे निर्जीव बॉम्बमध्ये स्प्लॅक घालत होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात गुरुनाथ नाईक लिखित रक्ताचा पाऊस ही दीर्घकथा. ही दीर्घकथा दीपक रेगे चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळते. रिया पब्लिकेशन्सच्या सौजन्यानं रिया पब्लिकेशन्सचे मनःपूर्वक आभार. दीर्घकथेचा शेवटचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.